नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे तुमचा अभ्यास मित्र श्रीराम अंधारे, सायन्स अकॅडमी दौंड. चला आत्मविश्वासातून यशाकडे. मित्रांनो, या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण इयत्ता 12वी सायन्सचा महाराष्ट्र बोर्डचा जो नवीन अभ्यासक्रम आहे 2020-2021 साठीचा, या 2020-2021 साठीच्या अभ्यासक्रमामधील फिजिक्स या विषयाला आपण सुरुवात करणार आहोत. मित्रांनो, जसं की तुम्हाला माहितीच आहे, 2020-2021 साठी फिजिक्स या विषयामध्ये बोर्डाने एकूण 16 चॅप्टर्स समाविष्ट केलेले आहेत आणि या 16 चॅप्टरची विभागणी बोर्डाने 5 विभागांमध्ये केलेली आहे. त्यापैकी जो पहिला विभाग आहे तो म्हणजे अतिशय सोपा असा मेकॅनिक्स. मित्रांनो, मेकॅनिक्स या विभागात यावर्षी आपण 3 चॅप्टर्सचा अभ्यास करणार आहोत आणि या 3 चॅप्टर्स पैकी जो पहिला चॅप्टर आहे त्या चॅप्टरचं नाव आहे रोटेशनल डायनामिक्स. मित्रांनो, रोटेशनल डायनामिक्स हा चॅप्टर जुन्या अभ्यासक्रमामधील सर्क्युलर मोशन आणि रोटेशनल मोशन या दोन्ही चॅप्टरचं कॉम्बिनेशन म्हणजे नवीन अभ्यासक्रमामधील रोटेशनल डायनामिक्स. मित्रांनो, रोटेशनल डायनामिक्स हा चॅप्टर थोडासा लेंदी परंतु अतिशय सोपा अशा प्रकारचा हा चॅप्टर आहे आणि चॅप्टर लेंदी असल्यामुळं आपल्याला या चॅप्टरला 2 विभागांमध्ये अभ्यासायचं आहे. त्यापैकी जो पहिला विभाग आहे या पहिल्या विभागाला आपण बेसिक्स ऑफ रोटेशनल डायनामिक्स असं म्हणणार आहोत, तर जो दुसरा विभाग आहे या दुसऱ्या विभागाला आपण म्हणणार आहोत कॉन्सेप्ट्स ऑफ रोटेशनल डायनामिक्स. मग हे जे 2 विभाग आहेत या 2 विभागातील जो पहिला विभाग आहे बेसिक्स ऑफ रोटेशनल डायनामिक्स, यामध्ये आपण रोटेशनल डायनामिक्स म्हणजे काय आणि सर्क्युलर मोशनचा अभ्यास करणार आहोत. तर जो दुसरा विभाग आहे कॉन्सेप्ट्स ऑफ रोटेशनल डायनामिक्स, या विभागामध्ये आपण रोटेशनल मोशन आणि रोलिंग मोशनचा अभ्यास करणार आहोत. मित्रांनो, चॅप्टर लेंदी असला तरीही याच्यावर अतिशय सोपी असे न्यूमेरिकल्स आणि याची जी थ्योरी आहे ही थ्योरी सुद्धा अतिशय सोप्या भाषेमध्ये बोर्डानं एक्सप्लेन केलेली आहे. आपण या चॅप्टरला अजून सोपं बनवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. तर आपल्या या चॅप्टरचा जो श्री गणेश आहे तो आपण करूयात या चॅप्टरचं नाव लिहिण्यापासून. तर चॅप्टरचं जे नाव आहे ते मी सुरुवातीला फळ्यावरती लिहितोय आणि तुम्हाला या चॅप्टरच्या नावाचा जो अर्थ आहे हा तुम्हाला मी समजावून सांगणार आहे. मित्रांनो, आपला जो चॅप्टर आहे चॅप्टर नंबर 1 रोटेशनल डायनामिक्स. रोटेशनल डायनामिक्स. ओके मित्रांनो, हा चॅप्टर जसं बोर्ड परीक्षेला महत्वाचा आहे अगदी तसंच हा चॅप्टर जेईई, नीट, MST-CET आणि ज्या इतर कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आहेत या एक्झाम साठी सुद्धा अत्यंत महत्वाचा असा चॅप्टर आहे. मित्रांनो, या चॅप्टर मध्ये पुढील जे अनेक चॅप्टर्स आहेत या चॅप्टर्सचं जे बेसिक आहे ते तुम्हाला या रोटेशनल डायनामिक्स या चॅप्टर मध्ये अभ्यासायला मिळणार आहे आणि म्हणून आपण या चॅप्टरला अगदी निवांत 15-16 व्हिडिओ बनवून अभ्यासणार आहोत. 15-16 म्हणा किंवा त्याच्यापेक्षा जास्त व्हिडिओज आपल्याला या चॅप्टर वरती बनवावे लागणार आहेत, कारण चॅप्टर थोडासा मी सुरुवातीला म्हणल्याप्रमाणे हा थोडासा लेंदी चॅप्टर आहे आणि आपण या चॅप्टरचा अगदी लाईन बाय लाईन, वर्ड बाय वर्ड स्टडी करणार आहोत आणि जे मिनिंग बिटवीन द लाईन्स असतं याचा सुद्धा आपण इथं अभ्यास करणार आहोत. तर मग आपल्या चॅप्टरचा श्री गणेशा करूया. आपण या चॅप्टरच्या नावाचा अर्थ समजावून घेऊ. आपण काय करूया, सुरुवातीला चॅप्टरच्या नावाचा अर्थ समजावून घेऊया. मित्रांनो, रोटेशनल डायनामिक्स. रोटेशनल डायनामिक्स मीन्स
for a given body, for a given body, the study of forces and motions, the study of forces and motions about an axis of rotation, about an axis of rotation passing through it, passing through it. आता ही झाली डेफिनिशन, बरोबर आहे. तर रोटेशनल डायनामिक्स म्हणजे काय? तर रोटेशनल डायनामिक्स म्हणजे फॉर अ गिवन बॉडी द स्टडी ऑफ फोर्सेस अँड मोशन्स अबाउट अन ऍक्सिस ऑफ रोटेशन पासिंग थ्रू इट. मराठीमध्ये आपण याला म्हणणार आहोत एखाद्या दिलेल्या बॉडीसाठी ऍक्सिसशी संबंधित म्हणजे ऍक्सिस ऑफ रोटेशनशी संबंधित फोर्सेस आणि मोशन्सचा अभ्यास म्हणजे आपली रोटेशनल डायनामिक्स होय. रोटेशनल डायनामिक्स. मित्रांनो, आपण ही दिलेली जी डेफिनिशन आहे, ओके, या डेफिनिशनचा अगोदर डिटेल्ड स्टडी करून घेऊया. कारण मी तुम्हाला सुरुवातीला बोललो की आपण हा चॅप्टर अगदी डिटेल्ड मध्ये अभ्यासणार आहोत. अगदी डिटेल्ड मध्ये म्हणजे वर्ड बाय वर्ड, लाईन बाय लाईन, या प्रत्येक शब्दाचा आणि ओळीचा आपण इथं अर्थ पाहणार आहोत आणि तो समजावून घेणार आहोत. ओके, तर सुरुवातीला आपण पाहूया डेफिनेशन काय म्हणते. फॉर अ गिवन बॉडी, फॉर अ गिवन बॉडी. आता मित्रांनो, बॉडीज ज्या असतात, या बॉडीज ह्या किती प्रकारच्या असतात? किती प्रकारच्या बॉडीज असू शकतात? तर मित्रांनो, जर आपण मेनली पाहायला गेलो तर बॉडीचे दोन टाइप्स असतात. पहिलं म्हणजे नॉन रिजिड बॉडी. कसली? नॉन रिजिड बॉडी. आणि जो दुसरा टाइप आहे तो म्हणजे रिजिड बॉडी. पाहूया आपण नॉन रिजिड बॉडी आणि जी दुसरी बॉडी आपण बोललो ती म्हणजे रिजिड बॉडी. म्हणजे नेमकं काय? तर मित्रांनो, रिजिड बॉडी आणि नॉन रिजिड बॉडीला अगोदर आपण समजावून घेऊ. म्हणजे आपली जी डेफिनिशन आहे रोटेशनल डायनामिक्सची, ही डेफिनिशन आपल्याला व्यवस्थित समजली असं आपल्याला म्हणता येईल. तर नॉन रिजिड बॉडी कशाला म्हणायचं? नॉन रिजिड बॉडी. तर मित्रांनो, जर एखादी बॉडी तिच्यावर एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्स अप्लाय केला असता सुद्धा स्वतःच शेप, साइज और बोथ चेंज करते. काय करते? चेंज करते. म्हणजे बाह्य फोर्स अप्लाय केल्यानंतर ज्या बॉडीचा शेप, साइज चेंज होतो अशा बॉडीला काय म्हणणार आहोत आपण? नॉन रिजिड बॉडी. आणि त्याला इंग्लिश मध्ये आपण कसं लिहिणार मग? अ बॉडी whose shape, size or both मित्रांनो, फिजिक्स मध्ये याला आपण डायमेन्शन असं म्हणतो. काय म्हणतो? डायमेन्शन. कशाला? शेप, साइज और बोथ म्हणजेच काय? डायमेन्शन. अ बॉडी whose shape, size or both changes under the action of an external unbalanced force, an external unbalanced force
is called as नॉन रिजिड बॉडी. आपण नॉन रिजिड बॉडी कोणाला म्हणणार आहोत? अशी बॉडी की ज्या बॉडीवरती एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्स अप्लाय केला तरीही जी बॉडी स्वतःचा आकार बदलत नाही. का आकार बदलते? आकार बदलते. अशी बॉडी की जी बॉडी एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्स अप्लाय केल्यानंतर स्वतःचा आकार बदलते. मग तुमच्या लक्षात आलंच असेल की मग रिजिड बॉडीला आपण कसं डिफाइन करणार? सांगा, कसं डिफाइन कराल तुम्ही? सर्वांच्या लक्षात आलेलं आहे. नॉन रिजिड बॉडीची डेफिनेशन समोर आहे, त्यामुळे त्याच्यावरून तुम्ही रिजिड बॉडीची डेफिनेशन बनवू शकता. बनवा बरं. काय म्हणाल? अ बॉडी whose shape, size or both, that is dimension. इथं चेंजेसच्या ऐवजी काय म्हणाल रे? रिमेन्स अनचेंज्ड. काय म्हणणार आहोत आपण? रिमेन्स अनचेंज्ड, दॅट इज डज नॉट चेंज. रिमेन्स अनचेंज्ड मीन्स डज नॉट चेंज अंडर द ऍक्शन ऑफ एक्सटर्नल अनबॅलन्स्ड फोर्स. तर आपण रिजिड बॉडीला कसं डिफाइन करणार आहोत? अ बॉडी whose dimension, a body whose dimension remains unchanged under the action of external unbalanced फोर्स. अशी बॉडी की ज्या बॉडीवरती एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्स अप्लाय केला तरीही जी बॉडी स्वतःचं डायमेन्शन म्हणजेच शेप, साइज और बोथ चेंज करत नाही, अशा बॉडीला आपण काय समजणार आहोत? रिजिड बॉडी. काय समजणार आहोत? रिजिड बॉडी. मित्रांनो, ह्या दोन्ही डेफिनेशन समजल्यात का? लक्षात येत आहेत ना? बघा, मी पुन्हा सांगतोय. अशी बॉडी की ज्या बॉडीवरती एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्स अप्लाय केला तर जी बॉडी स्वतःचा शेप चेंज करते. शेप चेंज करते म्हटलं की नॉन रिजिड. आणि जिचा शेप चेंज होत नाही, साईज चेंज होत नाही, दोन्ही चेंज होत नाही, काहीच चेंज होत नाही, कुठची बॉडी? रिजिड बॉडी. मित्रांनो, डेफिनेशन 100% लक्षात आलेले असतील. समजलेत का? का अजून वेगळ्या पद्धतीने एक्सप्लेन करू? दुसरी डेफिनेशन देऊ का? दोन्हीच्याही? ठीक आहे, देतो दोन्हीच्याही दुसऱ्या डेफिनेशन. मित्रांनो, आपण यालाच दुसऱ्या पद्धतीने डिफाइन करू शकतो. पण दुसऱ्या पद्धतीने डिफाइन करण्याच्या अगोदर मी तुम्हाला फिजिक्स मध्ये चेंज इन शेप, साइज और बोथ ला एक स्पेशल वर्ड यूज केला जातो. तो वर्ड अगोदर सांगणार आहे. तर मित्रांनो, फिजिक्स मध्ये चेंज इन शेप, साइज और बोथ ड्यू टू दी एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्सला आपण डिफॉर्मेशन असं म्हणतो. काय म्हणतो? डिफॉर्मेशन. डी पुन्हा फॉर्मेशन, डिफॉर्मेशन पुन्हा फॉर्म होणे, पुन्हा तयार होणे. लक्षात येते? डिफॉर्म. ओके, तर डिफॉर्मेशन असं म्हणतो. तर मग मला सांगा, नॉन रिजिड बॉडीला आपण काय म्हणणार आहोत? कसं म्हणू आपण? तर आपण नॉन रिजिड बॉडीला दुसऱ्या पद्धतीने डिफाइन करताना असं म्हणू शकतो, अ बॉडी, किंवा आपण असं म्हणूया अ सॉलिड बॉडी इन विच डिफॉर्मेशन इज प्रोड्यूस्ड. काय प्रोड्यूस होत आहे? डिफॉर्मेशन इज प्रोड्यूस्ड ड्यू टू the action of external unbalanced force, due to external unbalanced फोर्स असं सुद्धा आपण म्हणू शकतो. आता मित्रांनो, हा जो एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्स आहे ज्याच्यामुळे डिफॉर्मेशन क्रिएट होतं, डिफॉर्मेशन प्रोड्यूस होतं. मित्रांनो,
या एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्सला की जो डिफॉर्मेशन प्रोड्यूस करतोय याला आपण डिफॉर्मिंग फोर्स असं सुद्धा म्हणतो. काय म्हणतो? डिफॉर्मिंग फोर्स. ज्याच्यामुळे डिफॉर्मेशन प्रोड्यूस होतं त्याला काय म्हणणार आपण? डिफॉर्मिंग फोर्स. परंतु केव्हा डिफॉर्मेशन प्रोड्यूस झालं तर डिफॉर्मिंग फोर्स, अदरवाइज एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्स. लक्षात येते? मग मला सांगा, जी रिजिड बॉडी आहे हिला आपण कसं डिफाईन करणार? रिजिड बॉडीला या नवीन पद्धतीने जर डिफाईन करायचं झालं तर करा बरं डिफाईन. मनातली मनात डिफाईन करा. काय म्हणताय? अगोदर ही डेफिनेशन वाचून घ्या, वाचा आणि यावरून याची नवीन डेफिनेशन तयार करा. काय म्हणाल तुम्ही? बघा, नॉन रिजिड बॉडी म्हणजे काय म्हणतोय मी? अ सॉलिड बॉडी इन विच डिफॉर्मेशन इज प्रोड्यूस ड्यू टू एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्स. मग हिच्यामध्ये डिफॉर्मेशन प्रोड्यूस होईल का? होणार नाही. मग केली का डेफिनेशन तयार? केली आहे? बरोबर आहे? बरोबर आहे का नाही? आता ते चेक करा. तर आपण त्यांना थोडक्यात असं म्हणू शकतो, अ सॉलिड बॉडी, अ सॉलिड बॉडी in which deformation is zero, in which deformation is zero, a solid body in which deformation is zero. अशीच डेफिनेशन तयार केली होती ना, की याच्यापेक्षा काय अवघड शब्द यूज केले होते. तुम्ही कशी तयार केली असली तर मला खात्री आहे तुम्ही अगदी बरोबरच डेफिनेशन तयार केली असणार. अ सॉलिड बॉडी इन विच डिफॉर्मेशन इज झिरो इज ऑल्सो कॉल्ड ॲज रिजिड बॉडी. मित्रांनो, रिजिड बॉडी, नॉन रिजिड बॉडी समजतंय का? 100% समजतंय तुम्हाला. तर आता ह्या दोन्ही डेफिनेशन वरून मला वाटतं ह्या सफिशियंट आहेत, की अजून तिसरी डेफिनेशन द्यायची आहे म्हणजे रिजिड बॉडी, नॉन रिजिड बॉडी अगदी परफेक्टच होऊन जाईल. द्यायची आहे? ओके, ठीक आहे. तर तिसरी डेफिनेशन देतोय जेणेकरून तुम्हाला ऍक्च्युली एवढी काही गरज नाही या तिन्ही डेफिनेशन देण्याची, परंतु ठीक आहे, आपली रोटेशनल डायनॅमिक्सचं जे बेसिक आहे ते पक्क होऊन जाईल आणि तुम्हालाही तीन वेगवेगळे फ्लेवर मिळतील डेफिनेशनचे. ओके, तर तिसरी डेफिनेशन आपण तयार करू. आपण म्हणू शकतो, अ बॉडी or a solid body, a solid body in which distance between any two constituent particles, any two constituent particles changes, distance between any two constituent particle changes due to the action of external unbalanced फोर्स. मित्रांनो, आपण तिसऱ्या पद्धतीनं नॉन रिजिड बॉडीला अशा पद्धतीने डिफाईन केलंय. आणि मग आता आपल्याला रिजिड बॉडीला कसं डिफाईन कराल तुम्ही? अगदी सोपं आहे. अ सॉलिड बॉडी इन विच डिस्टन्स बिटवीन एनी टू कॉन्स्टंट पार्टिकल्स रिमेन्स अनचेंज. इथं डिस्टन्स जे आहे ते चेंज होणार आहे आणि इथं डिस्टन्स चेंज होणार नाही. अगदी बरोबर आहे. तर आपण नॉन रिजिड बॉडीला कशा पद्धतीने डिफाईन करणार आहोत? तिसरी डेफिनेशन ऍक्च्युली आपली ही. कसं डिफाईन करणार आहोत आपण? पहा, आपण म्हणणार आहोत, अ सॉलिड बॉडी इन विच डिस्टन्स बिटवीन एनी टू. तिसरी डेफिनेशन, अ सॉलिड बॉडी in which distance between any two constituent particles
constituent particles remains unchanged under the, किंवा आपण असं म्हणूया, regardless of external unbalanced force, regardless of external unbalanced force, असं सुद्धा आपण रिजिड बॉडीला डिफाइन करू शकतो. आता मित्रांनो, तुम्हाला मी हेच एका फिगरच्या माध्यमातून एक्सप्लेन करून सांगतो. म्हणजे जर एखादी बॉडी ही रिजिड की नॉन रिजिड हे आपण कसं ठरवणार. समजा आपल्याला एक बॉडी दिलेली आहे जी इरेग्युलर शेपची आहे. कन्सिडर करूया ही एक इरेग्युलर शेपची बॉडी आहे. ओके, आपल्याला माहिती आहे एव्हरी बॉडी इज मेड अप ऑफ large number of small particles. Each and every body is made up of large number of small particles. Okay, तर मग ही बॉडी सुद्धा लार्ज नंबर ऑफ स्मॉल पार्टिकल्स पासून बनलेली असेल. या बॉडीचे मी 3 पार्टिकल्स कन्सिडर करतोय. समजा पहिला आहे ए, दुसरा बी आणि तिसरा पार्टिकल जो आहे सी. ओके, आता ज्या वेळेला मी या बॉडीवर एक्सटर्नल फोर्स जो आहे तो अप्लाय करेन त्यावेळेला काय व्हायला पाहिजे. जर ही नॉन रिजिड बॉडी असेल, काय असेल, नॉन रिजिड बॉडी असेल, तर नॉन रिजिड बॉडीसाठी काय होईल रे. जर बॉडी नॉन रिजिड असेल तर ही बॉडी स्वतःचा शेप चेंज करेल. बॉडी काय करेल, स्वतःचा शेप चेंज करेल. आणि शेप चेंज का होईल, कारण हे जे कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स ऑफ द बॉडी आहेत ए, बी आणि सी, यांच्यामधील हे जे डिस्टन्सेस आहेत ए सी, ए बी, बी सी, हे जे डिस्टन्सेस आहेत हे डिस्टन्सेस काय होणार आहेत, चेंज होतील. केव्हा, जर ही नॉन रिजिड बॉडी असेल तर. आणि जर ही रिजिड बॉडी असेल, मित्रांनो समजून घ्या, ही जर रिजिड बॉडी असेल, नॉन रिजिड असेल तर काय होईल. नॉन रिजिड असेल तर हे जे पार्टिकल्स आहेत यांच्यामधले डिस्टन्सेस चेंज होतील. बरोबर आहे, बॉडीचा शेप साईज चेंज होईल, चेंज झाल्यासारखं दिसतंय तुम्हाला. आणि जर रिजिड बॉडी असेल तर ह्या बॉडीचा शेप ऍज इट इज राहील आणि डिस्टन्सेस सुद्धा ऍज इट इज राहतील. म्हणजे बॉडी जशा पद्धतीची आहे अगदी तशाच पद्धतीची राहील. बॉडी काय होईल, जशी दिसते, आता मी तशीच बॉडी काढण्याचा प्रयत्न करतोय. समजावून घ्या, मुद्दा जो आहे तो समजणं गरजेचं आहे. तर या बॉडीचा शेप साईज जी आहे ती कशी राहिली, रिमेन्स अनचेंज. म्हणजे ही कसली बॉडी झाली, रिजिड बॉडी झाली. आणि जर शेप साईज चेंज झाला तर कसली बॉडी झाली, नॉन रिजिड बॉडी झाली. लक्षात येतंय ना, अगदी क्लिअर. म्हणजे थोडक्यात असं, ज्या बॉडीवरती एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्स अप्लाय केला असता जी बॉडी स्वतःचा शेप साईज चेंज करते ती नॉन रिजिड, जी स्वतःचा शेप साईज चेंज करत ती रिजिड. सोपं आहे, अगदी सोपं आहे. तर मित्रांनो, आपण या अगोदर पाहिलं की रिजिड बॉडी आणि नॉन रिजिड बॉडी म्हणजे नेमकं काय. आता आपल्या डोक्यात पुढचा प्रश्न जो आहे तो असा असला पाहिजे की बाबा रिजिड बॉडी नेचर मध्ये एक्झिस्ट करते का. रिजिड बॉडी नेचर मध्ये एक्झिस्ट करते का. तर मित्रांनो, या नेचर मध्ये रिजिड बॉडी एक्झिस्ट करत नाही. नो रिजिड बॉडी एक्झिस्ट इन द युनिव्हर्स. या युनिव्हर्स मध्ये एकही रिजिड बॉडी एक्झिस्ट करत नाही. मग आपण रिजिड बॉडी का बरं अभ्यासतोय, आपण रिजिड बॉडी. तर मित्रांनो, जर एखाद्या बॉडीवरती एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्स अप्लाय केला तर हा जो अप्लाय केलेला जो फोर्स आहे हा नेमका कशासाठी युटिलाइज झाला. तो डिफॉर्मेशन प्रोड्यूस करण्यासाठी युटिलाइज झाला की तो फोर्स हा स्टेट ऑफ मोशन चेंज करण्यासाठी युटिलाइज झाला, हे सांगता आलं नसतं कधी जर आपण रिजिड बॉडी कन्सिडर केली नसती तर. रिजिड बॉडी एक्झिस्ट करत नाही, आपण रिजिड बॉडी कन्सिडर करतो.
परंतु नेचरमध्ये आढळणारा जो डायमंड आहे हा क्लोजेस्ट अप्रोच टुवर्ड्स द रिजिड बॉडी आहे. तो रिजिड बॉडी नाही, क्लोजेस्ट अप्रोच आहे असं आपण कन्सिडर करतो. आता आपण रिजिड बॉडीच्या ज्या मोशन्स आहेत त्यांना समजावून घेणार आहोत. कारण आपली जी डेफिनेशन आहे ती डेफिनेशन काय म्हणते? फॉर अ गिवन बॉडी द स्टडी ऑफ फोर्सेस अँड मोशन्स, द स्टडी ऑफ फोर्सेस अँड मोशन्स अबाउट एन ऍक्स ऑफ रोटेशन पासिंग थ्रू अ बॉडी म्हणजे रोटेशनल डायनामिक्स. मग आपण सुरुवातीला समजावून काय घेतलं? गिवन बॉडी, बॉडीचे टाइप्स आपण नॉन रिजिड आणि रिजिड समजावून घेतले. आता आपण काय समजावून घेणार आहोत? मोशन्स ऑफ रिजिड बॉडी. तर मोशन्स ऑफ रिजिड बॉडी. पहा मित्रांनो, आपण रोटेशनल डायनामिक्स हा जो चॅप्टर आहे ह्या चॅप्टरचं बेसिक समजावून घेतोय. आणि बेसिक समजावून घेताना आपण अगोदरच ठरवलंय की वर्ड बाय वर्ड, लाईन बाय लाईन शिकायचंय. वर्ड बाय वर्ड मध्ये फॉर अ गिवन बॉडी, त्यामुळे आपण बॉडीचे टाइप शिकलो. द स्टडी ऑफ फोर्सेस अँड मोशन, याच्यामध्ये जो फोर्सेस जो शब्द आहे या फोर्सेस या शब्दाचा अर्थ मित्रांनो, फोर्सची डेफिनेशन सर्वांना ऑलरेडी नोन आहे. फोर्स a push or pull which changes or tends to change the state of motion of a body is called as force. Force F ने रिप्रेझेंट करतो, जसा फॉर्म्युला मास इंटू ऍक्सेलरेशन आहे. SI युनिट न्यूटन, CGS युनिट डाइन. 1 न्यूटन इज इक्वल टू 10⁵ डाइन. डायमेन्शन M1 L1 T⁻². सगळं ऑलरेडी तुम्हाला नोन आहे, त्यामुळे ती काय सांगायची गरज मला वाटली नाही. परंतु तरी सुद्धा थोडक्यात रिवाइज केलं, कारण तुम्ही म्हटले असते वर्ड बाय वर्ड, लाईन बाय लाईन फोर्सेस हा शब्द सोडला सरांनी. तर आपण मोशन्स ऑफ रिजिड बॉडी आता इथं समजावून घेणार आहोत. मित्रांनो, रिजिड बॉडी ही 3 प्रकारच्या मोशन परफॉर्म करते. रिजिड बॉडी काय करते? 3 प्रकारच्या मोशन परफॉर्म करते. एक म्हणजे ट्रान्सलेशनल मोशन, एक म्हणजे ट्रान्सलेशनल मोशन. 2 अत्यंत महत्वाची अशी रोटेशनल मोशन. कुठची मोशन? रोटेशनल मोशन. त्यानंतर तिसरी आणि फार महत्वाची अशी कुठची? रोलिंग मोशन. कुठची मोशन? रोलिंग मोशन. तर जी रिजिड बॉडी ह्या 3 प्रकारच्या मोशन परफॉर्म करत असते. त्यापैकी आपण सुरुवातीला समजावून घेऊ. कुठली? ट्रान्सलेशनल मोशन. ट्रान्सलेशनल मोशन. ट्रान्सलेशनल मोशन. ट्रान्सलेशनल मोशन. मित्रांनो, ज्या वेळेस एखादी बॉडी ही ट्रान्सलेशनल मोशन परफॉर्म करत असते, त्यावेळेस त्या बॉडीचे जे कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स असतात, हे कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स हे along the given line or along the given direction ट्रॅव्हल होत असतात. फॉर एक्झाम्पल, मी एक इथं टेबल टेनिसचं जे प्लास्टिकचं जे रॅकेट आहे ते घेऊन आलोय. तुम्हाला ते त्या रॅकेटच्या सहाय्यानं मी तुम्हाला ते एक्सप्लेन करतो. तर मित्रांनो, हे रॅकेट, हे जे टेबल टेनिस खेळण्याचं जे रॅकेट आहे ते मी तुम्हाला ट्रान्सलेशनल मोशन एक्सप्लेन करण्यासाठी घेऊन आलेलो आहोत. तर मित्रांनो, हे रॅकेट एकदा व्यवस्थित पहा. ओके, तर मित्रांनो, हे जे रॅकेट आहे, ह्या रॅकेटला तुम्हाला छोटे 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 असे होल्स दिसले असतील. हे जे होल्स आहेत हे म्हणजे ही जी आपली रॅकेट टाईपची जी बॉडी आहे, ह्या रॅकेट टाईप बॉडीचे हे पार्टिकल्स आहेत. ओके, तर आपण काय करूया, सुरुवातीला या पार्टिकल्सला काही नावं देऊयात. काय देऊया? नावं. समजा इथं जो पार्टिकल आहे त्याला म्हणूया ए, इथं जो पार्टिकल आहे त्याला म्हणूया बी, इथं जो पार्टिकल आहे त्याला म्हणूया सी, आणि इथं जो पार्टिकल आहे त्याला म्हणूया आपण तात्पुरतं डी. तर आपली ही जी रॅकेट टाईपची जी बॉडी आहे, ही रॅकेट टाईपची बॉडी, आता पहा काय म्हणतोय मी, ही रॅकेट टाईपची बॉडी जर अलॉंग द सेम लाईन
अलॉंग द सेम लाईन किंवा एकाच डायरेक्शन मध्ये जर मूव्ह झाली तर ही बॉडी काय परफॉर्म करते असं आपल्याला म्हणता येईल, ट्रान्सलेशनल मोशन परफॉर्म करते असं म्हणता येईल. परंतु इथं खूप महत्वाची जी गोष्ट आहे मित्रांनो, ह्या रॅकेटचं जे ओरिएंटेशन आहे, ओरिएंटेशन आता मी याला असं उभं पकडलं होतं, ओके, हे जे ओरिएंटेशन आहे हे ओरिएंटेशन चेंज नाही झालं पाहिजे. मग हे ओरिएंटेशन कशाशी रिलेटेड असणार आहे, एखादा कुठलाही फिक्स्ड पॉइंट कन्सिडर करूया आपण, हा एक फिक्स्ड पॉइंट आहे एक्स. ओके, तर इथं ह्या एक्स या फिक्स्ड पॉइंटशी ह्या रॅकेटचं जे ओरिएंटेशन आहे हे समोर दिसतंय असं. ओके, आता हे रॅकेट ज्यावेळेस मूव्ह होईल त्यावेळेस ह्या रॅकेटचे जे पॉइंट्स आहेत, पार्टिकल्स आहेत, हे सुद्धा काय होतील, मूव्ह होतील अलॉंग द सेम लाईन. द मोशन इन विच ऑल द particles of the body, the motion in which all the particles of the body move uniformly along the same line or in the same direction, and there is no change in the orientation. पहा, सुरुवातीला जे ओरिएंटेशन होतं तेच ओरिएंटेशन शेवटी पर्यंत आहे. ओरिएंटेशन मध्ये चेंज आहे का, चेंज कसा आहे, रिलेटिव्ह टू अ फिक्स्ड पॉइंट, रिलेटिव्ह टू द फिक्स्ड पॉइंट. विषय समजतोय. सुरुवातीला ट्रान्सलेशनल मोशनची आपण डेफिनेशन लिहू आणि मग मी तुम्हाला अजून एक्सप्लेन करतो याला. ट्रान्सलेशनल मोशन, अ मोशन in which all the particles of the body, a motion in which all the particles of the body move uniformly along the same line or direction, along the same line or direction, and there is no change relative to the, there is no change in the orientation, there is no change in the orientation relative to the fixed point is called as translational motion. What is translational motion? A motion in which all the particles of the body move uniformly along the same line or direction, and there is no change in the orientation relative to the fixed point. Consider करूया, इथं हा एक आपला पॉइंट आहे x. ओके, आणि ह्या पॉइंटच्या साठी ह्या रॅकेटचं जे ओरिएंटेशन आहे, समजा मी रॅकेटला ड्रॉ करतो. ओके, तर हे जे रॅकेट आहे मित्रांनो, हे माझा एवढा अट्टहास हा तुम्हाला हा पॉइंट अगदी क्लिअर समजावा म्हणून आहे मित्रांनो. तर ह्या रॅकेट वरतीचे आपण समजा हा पॉइंट आहे ए, हा जो पॉइंट आहे आपला बी, आणि हा एक पॉइंट आहे आपला सी. हे जे तीन पॉइंट्स आहेत, ओके, हे जे तीन पॉइंट्स आहेत, हे जे रॅकेट आहे, हे पॉइंट्स काय म्हणतोय आपण, अ मोशन इन विच ऑल द पार्टिकल्स ऑफ द बॉडी. हे रॅकेट जे आपली फॉर्मची बॉडी आहे, ह्या बॉडीचे हे काय झाले, पार्टिकल झाले. हे पार्टिकल्स ऑफ द बॉडी मूव युनिफॉर्मली अलॉंग द सेम लाईन. हे जर रॅकेट युनिफॉर्मली अलॉंग द सेम लाईन, समजा आफ्टर शॉर्ट टाइम इंटरवल ते इथं आहे. ओके, हे रॅकेट कुठं आलं आपलं, या पोझिशनला आलेलं आहे. ओके, ओके, इथं सुद्धा हे जे पॉइंट्स आहेत ए, बी आणि सी, हे जे पॉइंट्स आहेत हे युनिफॉर्मली काय झाले पाहिजेत, अलॉंग द सेम लाईन मूव्ह झाले पाहिजे. अलॉंग द सेम लाईन हे पॉइंट्स मूव्ह झाले पाहिजेत. मग इथं असेल आपला ए. ओके, ए. मग जो बी आहे तो इथं असेल आपला
बी आणि हा जो सी आहे तो कुठं असेल इथं. मित्रांनो इथं एक गोष्ट जर तुम्ही ऑब्झर्व केली, हे जे तिन्ही पार्टिकल्सला जॉईन करणारी जी लाईन आहे ही लाईन टी या शॉर्ट टाइम इंटरव्हल नंतर जी बॉडीची पोझिशन आहे त्यावेळच्या लाईनच्या त्यावेळी जी आपण स्ट्रेट लाईन ड्रॉ केली आहे ह्या लाईनला ही लाईन कशी दिसते आपल्याला? पॅरलल. समजा आता इथून ही बॉडी पुढे मूव्ह झाली, ओके, अजून पुढे, तर इथं सुद्धा हे जे पार्टिकल्स जे आहेत हे पार्टिकल्स हे कसे असणार आहेत? स्ट्रेट लाईन मध्ये मूव्ह झालेलं आपल्याला समोर पाहायला मिळतंय. ओके, तर इथं सुद्धा हे पार्टिकल्सला जॉईन करणारी जी लाईन आहे, समजा हे ए आहे आपला, इथं बी आणि आपला इथं सी आहे, तर इथं सुद्धा या पार्टिकल्सला जॉईन करणारी जी आपली लाईन आहे ही लाईन कशी दिसते तुम्हाला? स्ट्रेट लाईन इन द सेम डायरेक्शन. आणि ओरिएंटेशन जे आहे ते सुद्धा कसं आहे? फिक्स्ड आहे. बरोबर आहे. तर मित्रांनो अशा टाईपच्या मोशनला आपण काय म्हणतो? ट्रान्सलेशनल मोशन असं म्हणतो. मित्रांनो ज्या मोशन मध्ये बॉडीचे जे पार्टिकल्स जे असतात हे पार्टिकल्स जर परस्परांना पॅरलल मूव्ह झाले, जसं की इथं दिसतंय तुम्हाला ए हा बी ला पॅरलल मूव्ह झालाय, बी हा सी ला पॅरलल मूव्ह झालाय, बरोबर आहे. तर ए बी सी हे एकमेकांना पॅरलल मूव्ह झालेले आहेत. जर पार्टिकल्स हे जर पॅरलल मूव्ह झाले तर आपण अशा मोशनला प्युअर ट्रान्सलेशनल मोशन म्हणतो. काय म्हणतो आपण याला? प्युअर ट्रान्सलेशनल मोशन. अ मोशन ऑफ द बॉडी such that particles of the body move parallel to each other. Such a motion is called as the motion of the particles of the body in which particles move parallel to each other. Such a motion is called as pure translational motion. कसली मोशन म्हणतो आपण त्याला? प्युअर ट्रान्सलेशनल मोशन. मित्रांनो लक्षात ठेवा, प्युअर ट्रान्सलेशनल मोशनचे, आता प्युअर ट्रान्सलेशनल मोशन म्हटलं, पार्टिकल्स जे आहेत हे परस्परांना कसे मूव्ह होणार आहेत? पॅरलल. म्हणजे ही जी बॉडी आहे बघा, ही बॉडी ही स्ट्रेट लाईन मध्येच मूव्ह व्हायला पाहिजे का? असं बिलकुल नाहीये. कसं ते तुम्हाला दाखवून देतो, पहा. आपण ही बॉडी आहे, ओके, ही बॉडी आहे आपली, ओके. ह्या पार्टिकल जे आहेत ए बी सी, ओके, हे पार्टिकल्स स्ट्रेट लाईन मध्येच मूव्ह व्हावेत, जसं की इथं झालंय. असं असलं तरच ते पॅरलल असतात, असं नाही. तर समजा ही बॉडी इथं आहे, काही वेळानंतर ती बॉडी समजा कर्व मध्ये ट्रॅव्हल झाली आणि ती बॉडी इथं आली. काही वेळाने ती बॉडी स्ट्रेट लाईन मध्ये ट्रॅव्हल न होता ती बॉडी काय झाली? इथं काय दिसतं आपल्याला? ती बॉडी एका कर्वच्या अलार्म ट्रॅव्हल झालेली दिसते आपल्याला, बरोबर आहे. नंतर शॉर्ट टाइम इंटरव्हल नंतर ती बॉडी समजा इथं आली किंवा इथं आली. ओके, तर मित्रांनो जरी बॉडी ही स्ट्रेट लाईन मध्ये ट्रॅव्हल झाली नाही तरी सुद्धा बॉडीचे पार्टिकल्स जे आहेत ते एकमेकांना पॅरललच मूव्ह झालेले आहेत. हे जे लाईन आहे ह्या लाईन्स परस्परांना कशा दिसतात आपल्याला? ह्या लाईन्स परस्परांना पॅरलल मूव्ह झालेल्या आपल्याला इथं दिसत आहेत. तर थोडक्यात मुद्दा असा की जरी बॉडी स्ट्रेट लाईन मध्ये मूव्ह नाही झाली तरी सुद्धा बॉडीचे जे पार्टिकल्स आहेत हे पुन्हा एकदा परस्परांना कसे पॅरलल मूव्ह झालेले आपल्याला इथं आढळत आहेत. याचा अर्थ असा की ज्या वेळेला एखादी बॉडी ही स्ट्रेट लाईन मध्ये जरी मूव्ह नाही झाली तरी सुद्धा बॉडीचे पार्टिकल्स हे आपल्याला पॅरलल मूव्ह झालेले आढळत आहेत. ही जी मोशन आहे या मोशनला आपण प्युअरली ट्रान्सलेशनल मोशन असं म्हणत असतो. काय म्हणत असतो? प्युअरली ट्रान्सलेशनल मोशन. मित्रांनो आता ट्रान्सलेशनल मोशनचे दोन टाइप्स असतात. एक म्हणजे
टाइप्स ऑफ ट्रान्सलेशनल मोशन. टाइप्स ऑफ ट्रान्सलेशनल मोशन. ट्रान्सलेशनल मोशन. ट्रान्सलेशनल मोशन जे आहे ही सुद्धा किती टाइपची असू शकते? 2 टाइपची असू शकते. एक म्हणजे रेक्टिलिनियर ट्रान्सलेशनल मोशन. रेक्टिलिनियर ट्रान्सलेशनल मोशन. आणि जो दुसरा टाइप आहे तो म्हणजे कर्व्हिलिनियर. कर्व्हिलिनियर or curved translational motion. Curvilinear translational motion म्हणजे आपली जी ट्रान्सलेशनल मोशन आहे तिचे 2 टाइप्स असू शकतात. पहिला कुठचा? रेक्टिलिनियर ट्रान्सलेशनल मोशन. तर दुसरा कुठला? कर्व्हिलिनियर ट्रान्सलेशनल मोशन. आता मित्रांनो इथं जर पाहिलं तर बॉडीचे जे पार्टिकल्स आहेत हे कसे मूव्ह झालेले आहेत? स्ट्रेट लाईन मध्ये. अ मोशन इन विच body moves in a straight line. The motion in which body moves in a straight line, such a motion is called as rectilinear translational motion, and a motion in which body moves along the curve is called as curvilinear translational motion. म्हणजे आता इथं जर आपण रेक्टिलिनियर ट्रान्सलेशनल मोशन जे आहे, रेक्टिलिनियर ट्रान्सलेशनल मोशन आणि कर्व्हिलिनियर ट्रान्सलेशनल मोशन यांचा जर व्यवस्थित अभ्यास करायचं ठरवलं तर आपण म्हणू शकतो रेक्टिलिनियर ट्रान्सलेशनल मोशन इज द मोशन ऑफ द बॉडी मूव्हिंग अलॉंग द स्ट्रेट लाईन इज कॉल्ड ॲज रेक्टिलिनियर ट्रान्सलेशनल मोशन. आता रेक्टिलिनियर ट्रान्सलेशनल मोशन मध्ये जे पार्टिकल्स जे आहेत, पहा पार्टिकल्सला जॉईन करणारी जी लाईन आहे इथं सुद्धा कशी आहे आपल्याला दिसते? पॅरलल दिसते. कशी? बघा एबीसी ही लाईन इथल्या एबीसी ला आणि इथल्या एबीसी ला कशी दिसते तुम्हाला? पॅरलल. म्हणजे रेक्टिलिनियर ट्रान्सलेशनल मोशन मध्ये सुद्धा जी लाईन जॉईनिंग द पार्टिकल्स ऑफ द बॉडी आहे इज पॅरलल टू इटसेल्फ. म्हणून ह्या मोशनला आपण कसली? रेक्टिलिनियर ट्रान्सलेशनल मोशन असं म्हणतो. रेक्टिलिनियर ट्रान्सलेशनल मोशन ही 1 डायमेन्शनल मोशन आहे. कसली आहे ही? 1 डायमेन्शनल. आणि याचे जर आपण उदाहरणं सांगायचे झालं तर आपण म्हणू शकतो a freely falling body, a freely falling body, or you can say a ball thrown from the cliff, a stone falling from the cliff, okay, a motion of a man along the straight line. बरोबर आहे. ही जी उदाहरणं आहेत ही उदाहरणं कशाची उदाहरणं आहेत? रेक्टिलिनियर ट्रान्सलेशनल मोशनची. आता मित्रांनो जी कर्व्हिलिनियर ट्रान्सलेशनल मोशन आहे ह्या कर्व्हिलिनियर ट्रान्सलेशनल मोशनला आपण काय म्हटलं? मोशन ऑफ द बॉडी मुव्हिंग अलॉंग द कर्व. मोशन ऑफ द बॉडी मुव्हिंग अलॉंग द कर्व. परंतु ओरिएंटेशन चेंज झालंय का? पहा ओरिएंटेशन चेंज झालंय का? नाही. इथं सुद्धा जे पार्टिकल जे आहेत बघा पार्टिकल्स यांना जर मी जॉईन करणारी लाईन ड्रॉ केली तर ती लाईन इथं सुद्धा तुम्हाला कशी दिसते रे? कशी दिसते? पॅरलल. कशी दिसते? पॅरलल. म्हणजे इथली लाईन इथली लाईन इथली लाईन तिन्ही लाईन ज्या आहेत ह्या पॅरलल आहेत. कारण ओरिएंटेशन जे आहे ते कसं आहे? फिक्स्ड आहे. ओरिएंटेशन कसं आहे? फिक्स्ड आहे. तर दुसरी जी मोशन आहे ती म्हणजे रोटेशनल मोशन. कोणती मोशन मित्रांनो? रोटेशनल मोशन. तर मित्रांनो रोटेशनल डायनामिक्स हा चॅप्टर रोटेशनल मोशनशीच संबंधित आहे. त्यामुळं आपल्याला हा जो रोटेशनल मोशन जो पार्ट आहे तो अतिशय डिटेल्ड मध्ये समजावून घ्यावा लागणार आहे. कसा समजावून घ्यावा लागणार आहे? डिटेल्ड मध्ये. आणि त्यामुळं आपण हा जो पार्ट आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आता या व्हिडिओमध्ये जे आपण अभ्यास केला या व्हिडिओमध्ये आपण काय काय शिकलो? तर या व्हिडिओमध्ये आपण सगळ्यात महत्वाचं रोटेशनल डायनामिक्स ची जी डेफिनेशन आहे ती शिकलो. त्याच्यामध्ये आपण रिजिड बॉडी, नॉन रिजिड बॉडी, रिजिड बॉडी जी आहे ह्या रिजिड बॉडीच्या मोशन्स आणि या मोशन्स मधली जी पहिली महत्वाची मोशन आहे ट्रान्सलेशनल मोशन. ट्रान्सलेशनल मोशनचे जे टाइप्स आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये शिकलो. आपण जो पुढचा व्हिडिओ असेल आपण त्या पुढच्या व्हिडिओमध्ये रोटेशनल मोशन आणि रोलिंग मोशन याच्याबद्दल अभ्यासणार आहोत. धन्यवाद. थांबूयात.